आलमी यौम ख़वातीन के मौके पर नांदेड़ म्यूनसिपल कॉरपोरेशन इंतज़ामिया के ख़वातीन व अतफ़ाल बहबूद कमेटी की जानिब से 2 अलग अलग प्रोग्राम लिए गए। इनमें पहला प्रोग्राम बेटी बचाओ बेटी पढ़ाओ के तहत लिया गया, जिसमें ख़वातीन के नामों की तख्तियाँ तैयार की गई और इन तख्तियों को घरों पर लगाने की ख्वाहिश का इजहार किया गया ताकि लोगों को ख़वातीन की अहमियत से वाकिफ़ करवाया जा सके। आमतौर पर घरों के सामने किसी जिम्मेदार मर्द के नाम की ही तख्ती लगाई जाती है। इसी के साथ अब घर के जिम्मेदार ख़वातीन के नाम की तख्तियां लगाने का भी चलन आम करने की कोशिश की जा रही है। दूसरा प्रोग्राम उन ख़वातीन के लिए था जिन्होंने कोरोना के मुश्किल हालात में एक सिपाही की तरह अपनी जान को खतरे में डालकर लोगों की मदद की। इनमें मेडिकल, हेल्थ और सफाई महकमे की ख़वातीन और दीगर शोबों में नुमाया काम करने वाली ख़वातीन को तहनीयत पेश की गई, उनकी गुलपोशी की गई, साथ ही उन्हें अवार्ड से भी नवाजा गया। म्युनिसिपल मेयर रोहिणी विजय यवनकर ने कोरोना से बचाव के लिए तैयार करदा टीका भी लगवाया और लोगों से भी अपील की है कि वो भी कोरोना की वैक्सीन लगाने के लिए आगे आए। उन्होंने कहा कि अभी कोरोना का खतरा पूरी तरह से टला नहीं है, इसलिए जहां एक तरफ हमें कोरोना से बचने के लिए एहतियात करनी है तो दूसरी तरफ कोरोना से बचाव के लिए टीका लगाना भी जरूरी है। इस मौके पर मेयर के अलावा म्युनिसिपल कमिश्नर डॉक्टर सुनील लाहा ने तालीम, ख़वातीन व अतफ़ाल बहबूद कमेटी की चेयरपर्सन सरिता बिरकले, अपोजिशन लीडर दीपक सिंह रावत के अलावा दीगर कई अहम शख्सियात मौजूद थी। आज 8 मार्च महापालिकेतर्फे महिला बाल कल्याण तर्फे आम्ही बेटी बचाओ बेटी अभियान या अंतर्गत मुलींना घराची नाव द्यायचं, मुलींच्या नावाची नेम प्लेट तयार केली आणि त्याचं आज आम्ही ओपनिंग केलं। सर्वांनी आपापल्या मुलींची नावं घराला देणार आहोत। आणि दुसरं म्हणजे कोरोनामध्ये ज्या आपल्या योद्ध्यांनी काम केले लेडीजने, संपूर्ण जसं कोरोना सुरू झाला मार्चपासून 22 मार्चपासून आपल्या नांदेडमध्ये चालू झालं होतं, त्याच्या आधीपासून तर त्यांच्यामध्ये ज्या सगळ्या नर्सेस डॉक्टर्सांनी कोरोनामध्ये काम केलं त्या सर्वांचा आम्ही आज सत्कार केला, त्यांना सन्मान चिन्ह आणि सर्टिफिकेट दिले आहेत। आणि परत अजून जे महानगरपालिकेतल्या सर्व महिला आहे त्यांना पण बोलवलेलं होतं आणि महिला दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देते। आणि कोरोना हा अजून संपलेला नाही आहे, तेव्हा सर्वांनी नांदेडकरांनी कोरोनासाठीचं मास्कचा वापर करायचा आहे आणि मेन म्हणजे जे वॅक्सिनेशन निघालेलं आहे त्याबद्दल इतर चर्चेला बळी न पडता सर्वांनी जाऊन महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये वॅक्सिनेशन घ्यायचं आहे। आणि वॅक्सिनेशनचे दुष्परिणाम काही नाही, कारण मी स्वतः वॅक्सिनेशन घेतलेलं आहे, तेव्हा मी सर्वांना महानगरपालिकेने महापौर या नात्याने विनंती करते नांदेडकरांना की सर्वांनी जाऊन वॅक्सिनेशन घ्यायचं आहे आणि मास्क लावायचा आहे, सॅनिटायझरचा वापर करायचा आहे आणि प्रत्येक ठिकाणी अंतर राखायचं आहे। त्यामुळे सर्वांना नांदेडवासियांना माझं कळकळीची विनंती आहे की तुम्ही साथ द्या, नाहीतर मग आपल्याला पुढील दुष्परिणामांना सामोरं जावं लागणार आहे। सर्वप्रथम आज 8 मार्चच्या दिनानिमित्त सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज 8 मार्च निमित्ताने आपण आपल्या महिला व बाल कल्याण समितीकडून 2 प्रोग्राम अरेंज केलेले आहोत। एक आहे बेटी बचाओ बेटी पढाओ। आपण एक पाटी बनवलेली आहे अशी, प्रत्येक घरात आपल्या मुलीच्या नावाने आम्ही प्रत्येक नगरसेवक आणि आपले माननीय महापौर मॅडम, आयुक्त सर, स्टँडिंगचे चेअरमॅन सर आणि विरोधी पक्ष नेता सर यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा प्रोग्राम अरेंजमेंट केलेला आहे की मुलींना आज किती व्हॅल्यू आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये मुली आज किती समोर गेलेल्या आहेत, प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये, ते स्पोर्ट्स असो, एज्युकेशन असो किंवा एक राजकारण असो, ह्यामध्ये मुलींनी आपला 100% दिलेला आहे। तर मुली पण पुरुषांच्या टक्करप्रमाणे असू शकतात, हे आजचा दिवस आपण त्या थ्रू आपण सेलिब्रेट केलेलो आहोत। आपण तसंच आणखीन एक प्रोग्राम अरेंज केलेला आहोत, ज्या कोरोना काळामध्ये महिलांनी कोविड काळामध्ये जे डॉक्टर आहेत, नर्स आहेत, ज्यांनी लोकांची सेवा केलेली आहेत, त्यांचं पण आज आपण एक सन्मान चिन्ह म्हणून आणि एक सर्टिफिकेट म्हणून त्यांचं स्वागत केलेलं आहोत।